सत्काराकरता हात केला तर भारताने आलिंगन द्यावं. प्रतापगड आणि अफजुल खान लक्षात असूनही हे सांगत असे आलिंगन द्यावं म्हणून. परंतु पाकिस्तानने आपली भाड्याची भाडोत्री गंजलेली तलवार काढण्याचा प्रयत्न केला म्यानातून बाहेर, तर तत्पूर्वी पाकिस्तानचा हात कलम केला जाईल एवढी तयारी भारताने सदैव ठेवली पाहिजे. पुन्हा तोच आरोप करण्यात आला होता. पण ही नीती बाळगणारा एक वर्ग पार्लमेंटमध्ये सदैव तयार झाला होता. कधी आम्हाला वॉरमॉंगर ग्रुप म्हणायचे, कधी आम्हाला बॉम्ब ग्रुप म्हणायचे. 1965 साली भारताचं भाग्य की असा एक तेजस्वी नेता तिथं होता की जो शांतीबद्दल रोज पाठ देत नव्हता. परंतु शांती राखायची असेल तर खड्ग सदैव तयार ठेवावा लागतो. दुर्बलांना शांती राखता येत नसते. शांती राखायला पौरुष हवं, पराक्रम हवा, तयारी हवी, सिद्धता हवी. सायुज्य धनवा असलेल्या माणसालाच शांती राखणं शक्य असतं हे ओळखून तयारी ठेवली होती. आणि या लढाईमध्ये काश्मीर गिळंकृत करण्याचा पाकिस्तानचा डाव लाहोरवर वार करून आपण उधळून लावलेला होता. आणि मग जगामध्ये पहिल्यांदा इंडिया इज अ फॅक्टर टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन, अर्थात हे चित्र औटघटकेचंच ठरलं. परंतु असं बोलावं लागलं होतं जगाला. त्यावेळी काय झालं? पाकिस्तानची जी हानी झाली होती ती भरून काढण्याकरता सौदी अरेबियाच्या राजाने पाकिस्तानला 6 महिन्याच्या आत 200 कोटी रुपयांची मदत देऊ केली. जगाच्या बाजारातून शस्त्र आणण्याकरता पाकिस्तानचे वकील ज्यावेळी फिरू लागले त्यावेळी त्यांच्याकडे परराष्ट्रीय मुद्रा नव्हती, परराष्ट्रीय चलन नव्हतं. ते कोणी देऊ केलं? सौदी अरेबियाने देऊ केलं. हा सौदी अरेबिया हाही आमचा दोस्त का? हिंदुस्थान सुरक्षा मंडळाच्या निवडणुकीला उभं राहिला असताना हिंदुस्थानला आव्हान देऊन विरोध करून पाडण्याचं कारस्थान करणारा सिरिया हाही आमचा दोस्तच का? हिंदुस्थान विरुद्ध 1965 साली सुरक्षा मंडळामध्ये भारताने पाकिस्तानवर आक्रमण केलं असा आग लावा ठराव मांडणारा मोरोक्को हाही भारताचा मित्रच का? ही नीती आमच्या लक्षात आली नाही. आणि असं असताना 67 साली हा संग्राम झाला असताना भारताने जी नीती अंगीकारली त्यामुळे मात्र साऱ्या दुनियेभर आमची चितू होऊन बसली. सारं हे ढोंग आहे, सारा हा आपमतलीमध्ये आहे. पण हा आपमतलब सुद्धा दूरदृष्टीवर आधारलेला नाही, अदूरदर्शी असा आहे असं जग म्हणू लागलं. कारण या युद्धामध्ये धर्म कुणाच्या बाजूला, न्याय कुणाच्या बाजूला, नीती कुणाच्या बाजूला आणि भारताचं हित कुठल्या बाजूला याचा सुतराम विचार करण्यात आलेला नव्हता. हे 67 सालचा इतिहास आहे. आणि मग 1968 21 ऑगस्ट उजाडलं. एक छोटं राष्ट्र, त्याचं नाव चेकोस्लोवाकिया, याच्यावर त्याच्या मित्र राष्ट्राने, मैत्रीची ही नवी एक व्याख्या झालेली आहे. ते एका करारातील राष्ट्र. मी सोव्हिएट रशियाची निंदा नालस्ती करू इच्छित नाही. बट देर इज नो पॅरल दॅट अ नेशन विच सेज दॅट दिस इज माय फ्रेंड सो आय विल कमिट अग्रेशन बिकॉज इट इज माय ड्युटी टू डू दॅट. मी मित्र आहे, आक्रमण करणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ही मैत्रीची व्याख्या ही नवी आलेली आहे. आणि आक्रमण झालं. सारी दुनिया स्तिमित झाली, चकित झाली. गेल्या 30 वर्षामध्ये चेकोस्लोवाकियाचा 3दा बळी देण्यात आला होता. 1938 साली हिटलरने त्याचा सहा केला. 20 वर्षे फक्त हे राष्ट्र स्वतंत्र राहिलेलं होतं. नाझिकनी राष्ट्राला जन्म दिला. ऑस्ट्रियाच्या साम्राज्याच्या बेड्या तोडून हे राष्ट्र जन्माला आलं होतं. फक्त 20 वर्षे राहिलं. इंग्लंड आणि फ्रान्सने दगाफटका दिला आणि 1938 साली हिटलरच्या पोलादी टाचेखाली हे तेजस्वी राष्ट्र रगडलं गेलं. 48 साली त्या ठिकाणी लोकनियुक्त सरकार बाजूला सारून एक राज्य स्थापन करण्यात आलं. त्याचं क्रांती म्हणून नाव ठेवण्यात आलं. परंतु ते अंतर्गत होतं. आणि 1968 साली पुनश्च तोच प्रयोग, तेच रणगाडे, तीच शक्ती. जान पलाखने त्यांचा जसा आपल्या देशात असा एक चौक नाही, परंतु त्यांच्या राष्ट्राचा मानबिंदू असलेला एक चौक आहे. त्या चौकामध्ये जान पलाख हा 19 वर्षाचा तेजस्वी तरुण गेला आणि काढवातात पेटवला जावा त्याप्रमाणे स्वतःला जाऊन घेतलं. माझ्या मातृभूमीची ही विटंबना मला पावत नाही म्हणून मी हे करत आहे. एवढ्या 2 ओळीचं पत्र त्यांनी तिथं लिहून ठेवलेलं होतं. भगतसिंग, जान पलाख, सावरकर, जोन ऑफ आर्क ही अशीच तेजस्वी नररत्न पैदा होत असतात आणि मृतप्राय झालेल्या राष्ट्राला अनुप्राणित करत असतात. या वाटेने मानवता जात असते.
कोणी त्याला हसू शकलं नाही. हसण्याचा प्रयत्न झाला, पण चेकोस्लोवाकियाचा संताप ओळखून ते थांबलं. पण यावेळी भारताने काय केलं? 1938 साली ज्यावेळी चेकोस्लोवाकियावर आक्रमण झालं, त्यावेळी भारताचा पहिला संभाव्य भावी पंतप्रधान हा हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये हजर होता. भारताच्या वतीने त्यांनी त्या आक्रमणाचा निषेध केला, धिक्कार केला. आणि इंग्लंडच्या पंतप्रधानाचं भाषण ऐकून त्यांनी लिहिलेलं आहे, आय लिसन टू द प्राईम मिनिस्टर ऑफ इंग्लंड अँड आय रिअलाइज व्हॉट ए स्मॉल मॅन टू फेस व्हॉट ए बिग चॅलेंज. नेव्हिल चेंबरलेन त्यावेळी इंग्लंडचा मुख्य प्रधान होता. चेकोस्लोवाकियावर हिटलरने आक्रमण केलेलं होतं. नेव्हिल चेंबरलेन मध्ये एवढी धमक नव्हती, हिंमत नव्हती, ताकद नव्हती की हिटलरशी 2 हात करावे. आणि त्यांनी ते रडगाणं आपल्या पार्लमेंटमध्ये गायलेलं जवाहरलालने श्रोत्यांच्या गॅलरीमध्ये बसून ऐकलं होतं. आणि मग जवाहरलालने लिहिलेलं आहे की आय फेल्ट देअर वॉज अ स्मॉल मॅन ट्राईंग टू मीट अ बिग चॅलेंज. मी त्यांच्या कन्येला हे ऐकून दाखवलं. 68 साली ज्यावेळी तसंच आक्रमण, तो चेकोस्लोवाकिया, एवढंच फरक होता की 38 साली भारत गुलाम होता आणि 68 साली भारत स्वतंत्र होता. परंतु 38 साली जे गुलाम भारत करू शकला ते 68 साली स्वतंत्र भारत करू शकला नाही. अन्यायाविरुद्ध, आक्रमणाविरुद्ध आवाज पुरविण्याची ताकद 38 साली गुलाम भारतामध्ये होती, परंतु 68 साली स्वतंत्र भारतामध्ये, स्वायत्त भारतामध्ये, भारताच्या प्रजासत्ताकाच्या नेत्यामध्ये तेवढी ताकद राहिली नव्हती. हा दैव दुर्विलास आहे असं मी सांगितलं. आणि हे कोण नाकारू शकेल? हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाचा हा रास आणि जगाच्या नकाशातील आमचं होणारं, अपरिहार्यरित्या होणारं हे संकुचन. Slowly we were shrinking in the estimate of the world. Slowly India was becoming smaller in spite of the Himalayas. कारणच होतं, गुलाम भारतात हिमालय स्वतंत्र होता, परंतु स्वतंत्र भारतात हिमालय गुलाम बनला. त्या ठिकाणी औरांचा, अन्यांचा, दुसऱ्यांचा ध्वज लागलेला होता. आपण हे असं पाहत चालू लागलो तर आढळून येतं की जे एक धन, जो एक वारसा, जो एक ठेवा, जे एक भांडवल, जी एक शक्ती आम्हाला मिळाली होती, त्याचा आम्ही उपयोग केला असता, तर मग शेती मागासलेली, उद्योग मागासलेली असूनही भारताच्या आवाजाला काही किंमत राहिली, वजन राहिलं असतं. मग ते डोळ्यात तेल घालून मात्र जपणं आवश्यक होतं. ते आम्हाला जमलं नाही. ते आम्हाला आमच्या आवाकाचं आहे अशा रीतीने सरकारने त्यावेळी वर्तन करून दाखवलं. आणि आता या सर्वांचा अपरिहार्यरित्या परिपाक म्हणजे रबात ह्या एका ठिकाणी एका वेळी भारताचं सार्वभौमत्व, भारताची धर्मनिरपेक्षता आणि भारताचा स्वाभिमान यांच्यावर जबरदस्त वार करण्यात आलेला आहे. आधुनिक इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या राष्ट्राचं, एवढ्याशा क्षुल्लक क्षुद्र राष्ट्राने एवढा मोठा अपमान केल्याचं अन्य उदाहरण माझ्या वाचनात नाही. आजचे अध्यक्ष बहुश्रुत विद्वान आहेत, त्यांच्या माहितीत असावं तर त्यांनी आय एम ओपन टू करेक्शन, दुरुस्ती सुचवावी, मी मान्य करेन. इतकी विटंबना ओढून घेतली आणि याबद्दल पाकिस्तानला दोष देऊन हे सरकार जो प्रयत्न करत आहे त्याला आपण बळी पडता कामा नये. पहिल्यांदा ही मुसलमान राष्ट्रांची परिषद होती, मुसलमान राष्ट्रांच्या करता होती. परिषद बोलविणाऱ्यांनी एकदा नव्हे अनेकदा पुन्हा हे स्पष्ट केलं होतं, मुस्लिम समिट, मुस्लिम नेशन्स समिट, समिट ऑफ नेशन्स विच हॅव ए मुस्लिम मेजॉरिटी. मुसलमान राष्ट्रांचे किंवा ज्या राष्ट्रामध्ये मुसलमान प्रजा अधिकांश आहे, बहुसंख्याक आहे, यांची ही शिखर परिषद आहे. या राष्ट्रांनी यावं. मी असं सांगेन की आम्हाला तर आमंत्रणच नव्हतं. ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट होती, ही योग्य गोष्ट होती. आमंत्रण असतं तरी भारताला जायला नको होतं. आमंत्रण आलं असतं तरी भारताने सांगायला हवं होतं की धार्मिक परिषदांना हे राष्ट्र जाऊ शकत नाही. कोणी मौलवी जाऊ शकतील, कोणी मौलाना जाऊ शकतील,
त्यांच्या मार्गात आडकाठी बाजूलाच आम्ही त्यांना मदत करू. परंतु भारत सरकारचा प्रतिनिधी आमंत्रण असताना सुद्धा जाऊ शकला नसता. त्याचं कारण म्हणजे आमचं जर अजिबातच चुकत नसेल तर हिंदुस्थान हे अजून मुसलमान राष्ट्र नसावं असा आमचा तुमचा भोळा वाबडा समज आहे. And it was a conference of Muslim nations. I tell you, never in my life I have seen such dishonesty, such kind of fraud being perpetrated on a people of a nation. इतकं भयानक असत्य, इतकी प्रतारणा आणि इतकी जनतेची तुच्छता या 20 वर्षाच्या या दुर्दैवी इतिहासात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाली नसेल. मुसलमान असलेलं इंडोनेशिया या परिषदेला आपण जाऊ शकत नाही असं सांगतं कारण आम्ही निधर्मी राष्ट्र आहोत. प्रजा 92% मुसलमान आहे इंडोनेशियाची. But Indonesia proclaims we can't go because we are a secular. सिरिया जात नाही जे अरब राष्ट्र आहे, इराक जात नाही जे मुसलमानी इराकी राष्ट्र आहे, जिथं बगदाद आहे, जिथं बसरा आहे, जिथं दमास्कस आहे, ती राष्ट्र सांगतात आम्ही जाऊ नाही. आम्हाला तर आमंत्रणही नव्हतं. दारोदारी नरोटी घेऊन भिक्षा मागण्यात आली, आम्हाला बोलवा, आम्ही आलं पाहिजे, आमच्या देशामध्ये 6 कोटी मुसलमान आहेत, आम्हाला बोलवा. हिंदुस्थानच्या ऐक्यावर पाकिस्तान करू शकणार नाही एवढा वार ह्या कृतीने झालेला आहे आणि याचा मोबदला आणि प्रायश्चित ह्या राष्ट्राला फार काळ भोगावा लागणार आहे. रबातवर जे लिहायला पाहिजे ते अजून लिहिलं गेलं नाही आहे. सारं जग स्थिमित झालं. विधर्मी म्हणणाऱ्या भारताने सारा स्वाभिमान घेऊन भिक्षांनी का करावं, का जावं या परिस्थितीला, कशालाही भीक मागावी, कशालाही याचना करावी, कशालाही आत्मवंचना करावी. आणि मग काय झालं, एवढं करून मिळवलेलं हे आमंत्रण तिथे तुमचा गेला प्रतिनिधी. तुम्ही पराभूत अशा शत्रूला वागवणार नाही असं मोरोक्कोने या भारताच्या प्रतिनिधीला वागवलं. ज्या बंगल्यात ठेवला होता त्या बंगल्यातील पाणी बंद करण्यात आलं, बंगल्यातून बाहेर पडण्याच्या वाटा बंद करण्यात आला. आणि एकदा हा त्या परिषदेच्या स्थानी गेला असताना, जिथं परिषद भरली होती तिथं गेला असताना साधे गार्ड्स धक्के मारले नाहीत, परंतु आत सोडू दिलं नाही. कुठल्याही सार्वभौम राष्ट्राच्या प्रतिनिधीची इतकी विटंबना, इतकी अवहेलना, इतका अपमान झाल्याचं आमच्या वाचनात नाही आहे. आणि मग ज्यावेळी अरबांना विचारण्यात आलं की असंच त्यांना वागवणार होता तर तुम्ही त्यांना बोलवलं कशाला, त्यावेळी मोरोक्कोच्या परराष्ट्र मंत्र्यांनी विदारक प्रकाश पाडला, आम्ही त्यांना बोलवणार नसतो. दे assailed us with request for invitation. आम्हाला असे छळत होते, बोलवा 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 म्हणून, कंटाळून आम्ही यांना बोलवलं. हे मोरोक्कोच्या परराष्ट्र मंत्र्याचं आणि राजाचं भाषण आहे. पुढे त्यांनी असा खुलासा केला सौदी अरेबियातर्फे की सौदी अरेबियामध्ये भारताच्या वकिलाने असं वचन दिलं होतं, आम्हाला नुसतं बोलवा, तुम्ही आम्हाला